इकडे मुंबईतल्या बोरिवलीमध्ये एक मुलगी एका मुस्लिम मुलाबरोबर पळून गेली। यामध्ये लव जिहादचा अँगल असल्याचं सांगत या मुलीच्या पालकांनी विश्व हिंदू परिषदेकडे धाव घेतली। परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या मुलीला शोधून घरी परत आणलं, पण पुन्हा ही मुलगी घरातून पळून गेली। काही दिवसानंतर या मुलीने मुस्लिम मुलाबरोबर लिव्ह इन रिलेशनचं ॲग्रीमेंट केलं आणि आपल्या आईच्या मोबाईलवर हे ॲग्रीमेंट पाठवून दिलं। ते वाचून मुलीच्या आईवडिलांची झोपच उडाली आहे। नेमका काय हा प्रकार पाहूया। महाराष्ट्रात लव जिहादचा नवा ट्रेंड। 21 वर्षांची मुलगी मुस्लिम तरुणासोबत पळाली। आईच्या मोबाईलवर पाठवलं रिलेशनशिपचं ॲग्रीमेंट। लव जिहादचं नवं प्रकरण मुंबईतल्या बोरिवलीमध्ये समोर आल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेनं केलाय। 21 वर्षांची एक मुलगी 22 वर्षांच्या एका मुस्लिम तरुणासोबत पळून गेली आहे। या प्रकरणी मुलीच्या आईनं विश्व हिंदू परिषदेकडे तक्रार केली। 21 वर्षांची ही तरुणी कॉलेजमध्ये शिकत असताना तिची एका मुस्लिम तरुणाशी ओळख झाली। दोघांची मैत्री झाली आणि मग प्रेमसंबंध। या मुलीनं त्या मुलाबरोबरचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताच कुटुंबियांना दोघांबद्दल कळलं। कुटुंबियांनी दरडावल्यानंतर मुलगी त्या मुलासोबत पळून गेली। विश्व हिंदू परिषदेकडे मदत मागितल्यानंतर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलीला घरी परत आणलं। मात्र काही दिवसांनी मुलगी पुन्हा घरातून पळून गेली। पळून गेलेल्या या 21 वर्षीय मुलीनं 22 वर्षांच्या त्या मुलासोबत रिलेशनशिप ॲग्रीमेंट केलंय आणि आईच्या फोनवर हे ॲग्रीमेंट पाठवलं। मुलीचं हे ॲग्रीमेंट पाहून कुटुंबियांना धक्काच बसलाय। पहले भी गई थी, फिर वकील से शादी करने को गए थे तो मुझे मेरे भाई से पता चली, क्योंकि इसके खिलाफ मतलब मम्मी के खिलाफ उसने पूरा भर दिया। उसके जो है मम्मी है पापा है कोई भी है, उसने ना मम्मी पापा के खिलाफ ना पूरा भर दिया कि वो मेरे को वो लड़के के जो पेरेंट्स है उन्होंने इसके दिमाग में आपके बारे में नफरत पैदा की, पूरा नफरत कर दिया। पूरा मम्मी पापा मतलब देखना नहीं पसंद करते। या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेल्या पत्त्यावर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पोहोचले, मात्र तो पत्ता खोटा असल्याचं विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे। आणि ज्या वेळा मी हे डॉक्युमेंट पाहिलं तर मी एकदम शॉक झालं, कारण की असं कधी डॉक्युमेंट होत नाही। लिव्ह इन रिलेशनशिपचे एक डॉक्युमेंट ॲग्रीमेंट केलं आहे, एक 500 रुपयाचे नोटरी केली आहे आणि हे सगळं टोटली फ्रॉड आहे। ते लिव्ह इन लायसन्सची ज्या प्रकाराने एक डॉक्युमेंट होतं त्यांचे फक्त नाव बदलून लिझी आणि लेझी हे बदलून मुलं आणि मुलींचं नाव लिहिलं आहे। सोसायटीचे कसे ॲग्रीमेंट होत आहे त्या प्रकाराने एक फ्रॉड ॲग्रीमेंट केली आहे। या मुलीनं मुलाबरोबर स्टॅम्प पेपरवर लिव्ह इन रिलेशनशिपचं ॲग्रीमेंट केलंय। 6 ऑक्टोबर 2025ला हे ॲग्रीमेंट करण्यात आलंय। दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे। दोघंही वर्षभरांपूर्वी एकमेकांना भेटले आणि दोघांनाही रिलेशनशिपमध्ये राहायचंय। दोघेही कुणाच्याही जबरदस्तीशिवाय किंवा दबावाशिवाय स्वतःच्या इच्छेने एकत्र राहत आहेत। दोघेही एकमेकांशी प्रामाणिक राहणार आहेत। भविष्यात दोघेही एकमेकांशी भांडणार नाहीत। समाजाला बाधा येईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत। दोघेही स्वतःच्या किंवा एकमेकांच्या पालकांच्या मालमत्तेवर कोणताही दावा करणार नाहीत। तसंच दोघेही एकमेकांविरोधात कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार नाहीत। दोघेही आनंदाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार आहेत असं ॲग्रीमेंटमध्ये म्हटलंय। लव जिहादचं हे वेगळंच प्रकरण बोरिवलीतून बाहेर आलं आणि ते म्हणजे जे ॲग्रीमेंट केलं आहे त्याच्यामध्ये त्या मुलीचं काहीच अधिकार नाही। त्या ॲग्रीमेंटमध्ये असं प्रोव्हिजन आहे की ती त्या पुरुषाबरोबर कुठलाही अधिकार प्रॉपर्टीमध्ये मुवेबल इमुवेबल असणार नाही। मग फक्त तिचं शोषण करायचं, तिचं धर्मांतरण करायचं यासाठीच त्या मुलीचा उपयोग आहे का? आणि अशामुळे नंतर कधी सुटकेसमध्ये सापडतात, तर कधी फ्रीजमध्ये सापडतात, तर कधी रिमोट एरियामध्ये त्यांची बॉडी सापडते। 21 वर्षांची ही तरुणी सज्ञान आहे। तसंच ती पळून गेल्यानंतर तिच्याबद्दल पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही। मात्र गेल्या 20 दिवसांपासून या तरुणीबाबत कोणतीही माहिती नाही आहे असा कुटुंबियांनी दावा केला आहे। पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घ्यावी अशी कुटुंबियांची आणि लोकप्रतिनिधींची मागणी आहे।
विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.